मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती खालावत चालल्याचं आपल्याला बघायला मिळते। महिला सुद्धा मराठा आंदोलक जे आहे ते महिला वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महिलांना जर आपण बघितलं तर या सगळ्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी आलेले आहेत। ताई, मला काय सांगाल तुम्ही, आज दादाचा तिसरा दिवस आहे उपोषणाचा, तब्येत खालावत चालली आहे, मात्र अजून सरकार याची दखल घेत नाहीये। सरकारची दखल घेत नाही। आज दादाचा तिसरा दिवस आहे, दादाच्या उपोषणाचा 6वी वेळेस दादा उपोषणाला बसताय, सरकार दखल घेत नाही, गांभीर्याचा विषय। पण सरकारला कळायला पाहिजे की आपण दादाला वेळोवेळेस उपोषणाला बसवलं पाहिजे। दादा आपल्याला एवढी चांगली व्यक्ती भेटलेली आहे, या व्यक्तीचं कसं सोनं करावं या सरकारच्या लक्षात आहे ना। या सरकारला जेव्हा कळण 2024 मध्ये सगळे यांचे पाय बुडापासून खाली उपसले जाईल, त्यावेळी सरकारला कळण दादा काय चीज म्हणून। दादा त्यांना वारंवार सांगते की आम्हाला राजकारणात यायचं नाहीये, तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण द्या आणि हाच मराठी तुमच्या डोक्यावरती गुलाल उधळण। आणि सरकारनं काय सांगितलं की आम्ही तुम्हाला 1,500 रुपये दिले। अरे तुम्ही 1,500 रुपये देऊन काय आम्हाला मोठी कीर्ती नाही केली? तुम्हाला एवढी बहिणीची काळजी होती ना। 13 महिने झाले तुमच्या बहिणी रस्त्यावरती उतरते, तिची तुम्हाला काळजी नाही। तुम्हाला 1,500 म्हणतात लाडक्या बहिणी। आम्ही कोणाच्या लाडक्या बहिणी? फक्त आम्ही मनोज जरांगे पाटलाच्या लाडक्या बहिणी। आपण बघितलं तर अतिशय आक्रमकपणा या महिलांमध्ये आहे। ताई, मला काय सांगाल, आज तिसरा दिवस आहे, अजून सुद्धा सरकार दखल घेत नाहीये। सरकारने दखल घ्यायला पाहिजे, कारण दादा वारंवार उपोषणाला बसत आहे आणि 1,500 रुपये देऊन लाचार करत आहेत या लाडक्या बहिणी म्हणून। पण आम्ही लाडक्या बहिणी फक्त मनोज जरांगे पाटलाच्याच आहोत। आणि आपण बघितलं तर आई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही दादांना आता 6वं उपोषण आहे, अजून सुद्धा आता 3 दिवस झाले उपोषणाला, तब्येत सुद्धा खालावत चालली आहे। हो, खूप खालत चाललेली आहे दादाची तब्येत। त्यांच्याकडे पाहून आम्हाला इतकं वाईट वाटतं की असं वाटतं हे उपोषण कव्हर करायला होतं। हे सरकार निर्दयी सरकार आहे। ह्या शिंदे सरकारला आणि फडणवीस सरकारला काही समजत दिसाना काही, एवढं त्यांचा अंत का पाहायला लागलेले आहेत। हे लाडकी बहीण योजना कशासाठी काढली त्यांनी? लाडकी बहीण आम्हाला मानू नका तुम्ही, फक्त आमच्या भाषांना किंवा आमच्या लहान्या भावाकडे लक्ष द्या तुम्ही आणि त्यांना आरक्षण द्यायचं एवढा विषय लवकरात लवकर घ्या। नाही त्यांच्या तब्येतीचं काही जर झाले ना तर ह्या बहिणी तुम्हाला या खडग घेऊन हातात घेऊन मुंबईत आल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही दखल घ्या, फक्त तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या। हे तुम्हाला वाटत असन कंस मामासारखं आम्ही हे सगळं तुम्ही बहिणीला जीव लावला, पण त्यासारखी त्यांचे भाषे काय करते तुम्ही याचा विचार करा। कंस मामाला जसं हे केलं ना त्यासारखं तुम्ही येऊन नका देऊ तुमच्यावर वेळ। फक्त एवढं त्यांनी लक्षात घ्यावं, या लाडक्या बहिणीचा विचार करा, फक्त आरक्षण त्यांच्या भाषेसाठी देऊन टाका, एवढं त्यांचं म्हणणं आहे। कंस मामासारखं बनवू नका तुम्ही। तुम्ही काय सांगाल? सरकारला एकच विनंती करू आम्ही 13 महिने झाले थकून गेलो सरकारला। फक्त त्यांना आणखीन एकदा विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी उपोषणाचा मार्गी लावा होतं, कारण की मनोज दादाची तब्येत एकदम खालवत चाललेली आहे। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे, तरी पण अन्नाचा कणही नाही, तरी सरकार झोपी घेतं। सरकारला काही लक्षात येईना नाही। मराठी इतके रस्त्यावर उतरल्या, बहिणी इतक्या रस्त्यावर उतरल्या, नुसते 1,500 रुपये देऊन सनी नाही भागत बहिणीचं। 1,500 रुपये हे कुठे जातात काही सांगता येत नाही, पण आमचेच घेतात आणि आम्हालाच देतात। पण आम्हाला आरक्षण द्या, आमच्या लेकरांसाठी आरक्षण द्या आम्हाला। अजून काही ताई आपल्या बरोबर? ताई, जर सरकारनं आता मागण्या मान्य नाही केल्या तर काय इशारा असेल तुमचा? आज दादांची तब्येत अतिशय खालवलेली आहे। त्यांना ज्या वेदना होतात आम्ही शब्दात सुद्धा मांडू शकत नाही। आज ते 6वं उपोषणाची वेळ आलेली आहे आणि आणि हे उपोषण सुरू असताना दुसरं उपोषण मांडायची त्यांना तिथं हेच ठिकाण का सापडलं? त्यांना एवढं महाराष्ट्र पडलाय ना का त्यांना दुसरी उपोषण करायला? पण उगाच चाल ढकलपणा करता येतं। त्यांना असं वाटतं की उपोषण फक्त वेळ काढूपणा ते करतायत। पण त्यांनी आता आमचा खूप अंत बघितलेला आहे मराठा समाजाचा, अखंड मराठा समाजाचा। आज वर्ष झालं पूर्ण मराठा समाज आज शेतकरी याच्यातून असं वेळात वेळ काढून किती वर्ष किती महिने झाला आम्ही सहन करतोय। त्यामुळे आता ही शेवटची संधी आणि हे शेवटचं उपोषण असं दादाचं। आज तिसरा दिवस आहे, 2 दिवसांमध्ये जर उपोषण नाही सुटलं तर आता दादांची सुद्धा कदाचित लोक वाट बघणार नाहीत, कारण त्यांना ज्या वेदना होत आहे ते आज आम्हाला बघवत नाही म्हणून आज आम्ही इथे येतोय। परंतु आम्ही आता सध्या फक्त अजून 2 दिवस वाट बघणार नाही। जर आमचा दादांचा काही विचार केला आणि उपोषण जर नाही सोडवलं तर आता होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही, लोक रस्त्यावर उतरतील। आता त्यांना समजल, मग त्यांना हे सगळं त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल आणि विधानसभेमध्ये त्यांना लोकसभेमध्ये दणका दिलेला आहे आणि त्यांना आता हा दणका तर आम्ही त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। त्यांनाही हे कळून चुकलंय, पण आता त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणं हे म्हणजे दादाचं उपोषण सोडणं हे आमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे।
आपण बघितलं तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. तब्येत खालावत चालली आहे. आता जर सरकारनं जरांगे पाटलांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर संबंध मराठा समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरेल अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या महिलांनी दिलेला आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण